रामकृष्ण हरी मंडळी, आज प्रभावती नगरीमध्ये कोणाथा इथून दिंडी आलेली आहे. महाराज आपल्या सोबत आहेत. तस आपण दत्तधामच्या समोर महाराजांसमोर चर्चा करत आहोत. महाराज कुठून आले आणि कुठे जाणार आहेत? ही दिंडी आहे तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, कोणाथा या गावावरनं श्री संत ओंकारनाथ देव आणि श्री संत भूतपुरी महाराज या दोन संत महात्म्यांची दिंडी घेऊन, पादुका घेऊन ही दिंडी श्री क्षेत्र कोणाथा ते श्री क्षेत्र पंढरपूर 16 मुक्कामाची दिंडी आहे. जवळजवळ या दिंडीमध्ये 16 मुक्काम पडून प्रत्येक मुक्काम हा 28 ते 30 किलोमीटरच्या दरम्यान असतो आणि ही दिंडी 320 किलोमीटरचा प्रवास पार करते आणि जगाच्या मायबापाला भेटायला जाते. आणि आज तुमचा मुक्काम कुठं आहे? आजचा मुक्काम आहे परभणी हनुमान मंदिर, रोकडेश्वर हनुमान मंदिर, परभणी मोंड्यामध्ये. आज मोंड्यामध्ये. रोकडेमध्ये आजचा हनुमान मुक्काम. मंदिर समोर. बरं, आता सध्या दिंडीमध्ये किती वारकरी आहेत? जवळजवळ 200 वारकरी आहेत. 200 वारकरी आहेत, ज्यामध्ये महिला पुरुष सर्व जण आले. मागील 17 वर्षापासून दिंडीची अखंडित परंपरा पंढरीच्या विठुरायांना भेटण्यासाठी कोणाताहून ही वारकरी बांधव जात आहेत. प्रभावती नगरीमधून त्यांचा मोंड्यातील हनुमान मंदिरामध्ये मुक्काम आहे आणि उद्याचा मुक्काम पोखरणी. उद्याचा मुक्काम हा पोखरणीमध्ये आहे. आपले जे व्हिडिओ पाहत आहेत ते पोखरणीमध्ये जे काही बांधव आहेत त्यांना भगवंताचं आणि वारकऱ्याचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच पोखरणीमध्ये ते भेटू शकतील. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. रामकृष्ण हरी. माता रुक्मिणी देवीच्या गावावरून ही दिंडी आलेली आहे. होय, विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्री क्षेत्र कौंडिण्यपूर या ठिकाणून आपल्या प्रभावती नगरीमध्ये दिंडीचं आगमन झालेलं आहे. बघताय की वारकरी खूप मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये सहभागी आहेत आणि आपल्यासोबत आहेत पंकज महाराज. पंकज महाराज, दिंडी कुठून निघालेली आहे ना आता कितवा दिवस आहे तुमचा? आपण 19 तारखेला श्री क्षेत्र कौंडिण्यपूर या ठिकाणाहून निघालेलो आहे आणि 22 तारखेला त्या ठिकाणी पंढरपूरला पोहोचणार. पण ही परंपरा ज्यांनी चालू केलेली आहे ते असे असणारे, आमचे जे याच्यावरती फोटो दिसतो हा सदाराम महाराजांचा, बरं का. हा, ऋषीपुत्र सदाराम महाराज, श्री संत जगज्जननी रुक्मिणी माता पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि सदाराम महाराजांनी चालू केलेली ही परंपरा 432 वर्षाची ही परंपरा आजपर्यंत ही अविरत न खंडित होता ही परंपरा चालू आहे. करोना काळामध्ये सुद्धा ही आपली मानाची पालखी चालूच होती. म्हणजे करोनामध्ये प्रत्येक वारकरी जे सोबत होते आम्ही त्यांचे दर्शन झालेलं आहे प्रत्येकाचं. आणि असं दर मजल करत आज आपण या परभणी या ठिकाणी आलेलो आहोत. 432 वर्षापासून दिंडीची अखंडित परंपरा चालू आहे. आज प्रभावती नगरीमध्ये आलेले आहे. महाराज, वारकरी तुमच्या दिंडीमध्ये किती सहभागी आहेत? आमच्यासोबत 300 ते 350 वारकरी आमच्या सोबत आहे. बरं, आणि आजचा मुक्काम कुठं असणार आहे? आज रोकडोबा मारुती मंदिरामध्ये, परभणी. रोकडोबा मारुती मंदिरामध्ये आज परभणीमध्ये दिंडीचा मुक्काम आहे. बघताय की किती किलोमीटरचा प्रवास म्हणजे दिंडीचा पूर्ण विठुराया दर्शनासाठी? साधारणतः 650 ते 700 किलोमीटर अंतर. 650 ते 700 किलोमीटरचा प्रवास आहे. एकंदरीत सर्वात मोठ्या लांब पल्ल्याची दिंडी म्हणायला हरकत नाही. काही हरकत नाही. चला, आज दिंडीचा मुक्काम आपल्या मोंडा येथील हनुमान मंदिरामध्ये आहे. बघताय की बरीच वारकरी मंडळी या ठिकाणी चहा पाणी घेण्यासाठी विसावात इथे थांबले होते. आज संध्याकाळचा मुक्काम त्यांचा मोंड्यामध्ये हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी आहे. धन्यवाद महाराज. रामकृष्ण. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ रुक्मिणी माता की, श्री संत सदाराम महाराज की. रामकृष्ण हरी मंडळी. आपल्या पंढरीला, होय, आपल्या प्रभावती नगरीतून अनेक दिंड्या परभणीतून या नगरीतून जात असतात. सोन्यासाठी संपूर्ण सर्वांना चहा मोफत. हे आपले वांगीच दादा, आपलं काय नाव आहे? माझं विश्वनाथ मुंजाजी खनपटे. विश्वनाथराव मुंजाजी खनपटे. वांगीचे, तालुका जिल्हा परभणी. बरं, आता हे जे दिंड्या येतात त्या प्रत्येक दिंडीला तुमचा चहा? हो, प्रत्येक दिंडीला चहा राहते. सातत्याने 11 वर्षापासून आपली ही सेवा चालू आहे. मागील 11 वर्षापासून सातत्याने येणाऱ्या प्रत्येक दिंडीला ते चहा मोफत देतात. खूप मोठी सेवा आहे. बरं, आतापर्यंत किती दिंड्या गेल्या असतील इथून? जवळपास आता काय सांगू शकत नाही मी. जवळपास 80-90 दिंड्या आहेत. संपूर्ण 80-90 दिंड्या आहेत संपूर्ण. 80-90 दिंड्या आहेत. एकंदरीत ताई सांगत आहेत की 40-50. तुम्हाला दिंडीला चहा देताना तुम्हाला कसं वाटतं? आनंद वाटतो. तुम्ही तुमच्या मालकांसोबत रोज आलेल्या प्रत्येक दिंडीला चहा देत असता? चहा देता. बरं, हे चहासाठी जे तुम्ही एवढं खर्च करता, मग याचं काय नियोजन? नाही, काय नाही तसं काहीच विषय. किती काही विचार करत नाही आम्ही. किती सेवा म्हणजे सेवा सेवाच आपली काहीच विषय नाही. दराचं काहीच विषय नाही. वा वा.
बघताय की चहा मस्तपैकी चहा होत आहे, इकडे दूध आहे, तिकडे चहा एकदम, आणि चहा पण चहाची क्वालिटी पण खूप छान आहे एकदम. बघताय चहा म्हणजे असला चहा पैसे देऊन पण मिळणार नाही, एवढा सुंदर, ज्याला आपण महाराज बॉबी चहा म्हणतो, एकदम भारीचा चहा. असा चहा ते प्रत्येक आलेल्या दिंडीला देतात. आलेले दिंडीचे सगळे वारकरी वरद गार्डनच्या समोर जी जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी बसतात, थांबतात. महाराज तुमच्या घरी शेती किती आहे? माझ्या काय जवळपास आमचे 5-7 गुंठे आहे समजा. 5-7 गुंठे शेती आहे. हा. बघताय तुम्ही हा. की सेवा होय, वारकऱ्यांची सेवा, परमात्म्याची, संतांची सेवा ही बहुतांश पैकी धनाड्या पैसे लोकांना भेटत नाही. ही सेवा भेटते फक्त ज्यांचं मन निर्मळ आहे, ज्यांचं अंतःकरण निर्मळ आहे, आणि ज्यांना आपली निस्वार्थ सेवा घडवायची आहे त्यांनाच ही ईश्वर सेवाचं प्रदान करत असतो. ज्यांच्याकडे 5-7 गुंठे शेती आहे ते सेवा करतात, आणि ज्यांच्याकडे जळत नाही त्यांना मात्र सेवेचा लाभही मिळत नाही, हे महत्वाचं आहे. आणि हे नवरा बायको, पती पत्नी आलेल्या प्रत्येक म्हणजे एकंदरीत दोघं जण हे चहा स्वतःच बनवतात, आणि स्वतः चहा बनवलेला कपामध्ये ते असा टाकतात, आणि कपामध्ये टाकलेला चहा परत दिंडीला सेवा करतात. खूप मोठी सेवा आहे आपल्या परभणीमध्ये, जी म्हणजे आपल्या वसमत रोडवर. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. रामकृष्ण हरी मंडळींनो, ज्यांना वारीमध्ये जाणं शक्य नाही त्यांना वारीचा आनंद मिळवून देण्यासाठी माऊली कीर्तन सोहळा, त्यासोबतच रेडिओ परभणी 90.8 FM च्या माध्यमातून सोहळ्याचं थेट लाईव्ह माहिती दाखवणे आणि ऐकवण्याचं कार्य आपल्या माध्यमातून होणार आहे. पालखी सोहळ्यामध्ये जे वारकऱ्यांचे अनुभव असतात, आत्ताच आपण वारकरी बांधवांचा अनुभव पाहिलेला आहे, ते वारकऱ्यांचे अनुभव पालखी सोहळ्याचा विसावा, त्याचबरोबर कीर्तन, भजन, एकंदरीत वारीमध्ये जे जे कार्यक्रम घडत असतात त्या कार्यक्रमाची तुम्हाला माहिती दाखवण्याचं आणि ऐकवण्याचं काम आपल्या माध्यमातून होणार आहे. तेव्हा माऊली कीर्तन सोहळा हे चॅनल आणि रेडिओ परभणी 90.8 FM हे मोबाईलवरील ॲप अवश्य डाउनलोड करा, एवढी विनंती. धन्यवाद. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. कारणाथ भगवान